सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज वर्तवला जातो आणि त्यामुळे शेतकरी हवाल दिले। बळीराजाच्या तोंडचं पाणी अक्षरशः पळालेलं आहे। विदर्भात 7 लाख हेक्टरवर फटका बसतोय। शेतपिकांना उभी पिकं अक्षरशः आडवी झालेली आहेत। पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान आहे। कुठं कोणत्या पिकांचं किती नुकसान झालंय समजून घेऊया आपण। कोल्हापूरमध्ये भात, सोयाबीन, भुईमूग, मका या पिकांचं नुकसान आहे। ऊसाचंही नुकसान। सांगलीमध्ये सोयाबीन, मूग, अडीद, तूर, भुईमूग या पिकांचं नुकसान। सोलापूरमध्ये मका, बाजरी, ज्वारी, तूर, डाळिंब ही पिकं पाण्याखाली गेली आहेत। विदर्भामध्ये कापूस, सोयाबीन, उडीद, मूग अन्य पिकांना फटका बसतोय। तर जळगावमध्ये केळीसह कपाशी, मका, सोयाबीन ही पिकं ही पाण्याखाली आहेत। या सगळ्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत, पाहूया। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। प्रचंड पाऊस दररोज कोसळतोय। सबंधपणाने पिकं बर्बाद झालेली आहेत। विशेषतः कापूस आणि सोयाबीन त्याची संपूर्णपणाने वाट लागलेली आहे। राजकीय नेते मात्र आपल्या निवडणुकीच्या सबंधपणाने तयारीच्या मागे आहेत। दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये सरकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे। एसकेएमच्या नेतृत्वाखाली गेले 4 दिवस सबंध देशभरातील नेते मराठवाड्यात आलेत, विदर्भात आलेले आहेत। ते दौरे करतायत, पण महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना मात्र शेतकऱ्यांची सूत घ्यायला वेळ नाहीये। करावा तेवढा निषेध थोडा आहे। राजकीय नेत्यांनी विशेषतः सत्ताधाऱ्यांनी अशाच प्रकारे जर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं तर त्यांना महाराष्ट्रात फिरता येणार नाही। अशा प्रकारचा संघर्ष शेतकरी पोरांच्या वतीनं सुरू करण्यात येईल। आणि मोठे शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून छाती ठोकून घेत आहेत, ऊर बदडून घेत आहेत। या नालायक सरकारला थोडी लाजही वाटत नाही की आपण काय करतो। शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये महाराष्ट्र पुढे गेलेला आहे आणि अजूनही मदतीची गोष्ट नाही। सर्वे करणं, सर्वेक्षण करा, सर्वे करा, काय सर्वे करून शेतामध्ये काही दिसतच नाही, त्यामध्ये काही शिल्लकच राहिलं नाही आणि त्यांना महाराष्ट्र ओला दुष्काळ करण्याची आवश्यकता आहे। हेक्टरी 50,000 रुपये मदतीची आवश्यकता आहे आणि सरकार मात्र सुस्तपणे तमाशा पाहत आहे। ओबीसी मराठा म्हणतायत, धनगर बंजारी म्हणतायत, बंजारा म्हणतायत, आपसात तो एसटी मागतायत, हे ओबीसीमध्ये शिरकाव करतायत। म्हणजे मूळ विषयापासून भरकवण्यासाठी समाजामध्ये आग लावण्याचं काम केलं जात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।